कार्यक्रमाची शोभा देणे वाढेल आणि सगळ्यांचं पुन्हा एकदा मी इथे स्वागत करतो या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून स्वागत। आणि हा जो कार्यक्रम आहे सगळा आपल्याला माहितीच आहे की निवृत्तीचा हा कार्यक्रम आहे, सेवानिवृत्तीचा। आणि उत्सव मूर्ती ज्या आहेत सगळ्यांचे परिचित श्री रमेश गोपाल गोरेगावकर हे वयाचे जवळजवळ 36 वर्ष अविरत अशी त्यांनी महापालिकेमध्ये सेवा केलेली आहे। 1989 पासून ते आज तागायत त्यांची ही प्रदीर्घ काल अशी सेवा महापालिकेला त्यांनी अविरत दिलेली आहे आणि ते सेवानिवृत्त होत आहेत। तर त्या कार्यक्रमासाठी त्या सोहळ्यासाठी सगळे जे आपण जमलेले आहोतच। आता का मी विनंती करेन त्यांच्या पत्नीला की ते त्यांचं औक्षण करतील, औक्षण करून कार्यक्रमाची सुरुवात करूया। तदनंतर त्याच्याबद्दल गोरेगावकर यांच्याबद्दल ज्यांना कोणाला 2 शब्द बोलायचे असतील त्यांनी यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं। मी नागेश कांबळे यांना विनंती करेन। या ठिकाणी एक असं विशेष गोष्ट आहे की माजी कामगार बरेच उपस्थित राहिलेत, हा त्यांचा प्रेम असलेला भाग आहे। कारण आजी कामगारांची संख्या कमी होत चाललेली आहे आणि माजी कामगार भरपूर होत चाललेत, तेही उपस्थित राहिलेत। आजच्या या मंगल प्रसंगी व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमच्या नायर रुग्णालयाचे उपअधिष्ठाता गौतम काळे साहेब, त्याचबरोबर मिलिंद वाणी सर आमचे डिपार्टमेंटचे हेड आणि आजचे उत्सवमूर्ती रमेश गोपाळ गोरेगावकर आणि त्यांची सोहिंद पत्नी रेश्मा रमेश गोरेगावकर। आज खरोखरच रमेश गोरेगावकरनी एक 38 वर्ष 36 वर्ष या नायर रुग्णालयामध्ये त्याची सेवा केलेली आहे। त्यांचं कामाबद्दल सांगायचं तर काम चोख असायचं, कामामध्ये कुठलाही त्यांच्यामध्ये किंवा आडमुठेपणा किंवा अडचण निर्माण करणे अशी भाग नव्हती। परंतु काही गोष्टी थोड्याशा त्यांच्या स्वतःच्या होत्या की जर आपण जबाबदारी घेतली तर ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडली पाहिजे आणि ती प्रत्येकाची जबाबदारी असली पाहिजे याच्यावरती त्यांचं ठाम मत होतं। आणि त्याच्यामध्ये जर कुठे दिरंगाई झाली तर बाकी ते कोणाची गय करत नसत। आमचा खूप पूर्वीपासूनचा इतिहास आहे। ज्या वेळेला त्या नायर रुग्णालयामध्ये 8 माळ्याची बिल्डिंग चालू झाली आणि त्या ठिकाणी 8 लिफ्ट चालू झाल्या आणि त्या 8 लिफ्टवरती पूर्णपणे 24 तास काम चालू असायचं अविरत। आणि त्या ठिकाणी जेव्हा काम करत असायचे तेव्हा आमच्याकडे फार पद्धत वेगळी होती काम करण्याची। त्यावेळेला काम करताना आम्हाला 8 तास ड्युटी असायची। 8 तासामध्ये फक्त अर्धा तास जेवणाचा टाइम मिळायचा आणि 15 मिनिटं चहाचा टाइम मिळायचा। आणि ह्या दोन्ही याच्यामध्ये जर एखादी व्यक्ती त्या कामावरती उशिरा आली तर ती लिफ्ट बंद केल्या जायची आणि त्या ठिकाणी त्याला त्याची लिफ्ट म्हणजे बंद करून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी जर गर्दी झाली आणि योगायोगाने अधिकाऱ्यांकडे त्यांची कंप्लेंट गेली तर ती कंप्लेंट त्यांना मेमो मिळेपर्यंत व्हायची। आणि त्यावेळेची परिस्थिती फार कठीण होती की जर एखादी दिरंगाई झाली तर बाकी कोणी कोणाला सोडत नसे। आणि त्यातल्या त्यात म्हणजे आपसात काम करत असताना काही वेळेला जर समजा इकडे तिकडे झालंच तर त्याच्यावरती जेव्हा बोललं जायचं। परंतु गोरेगावकर हे त्या पद्धतीने एकदम कामामध्ये पर्टिक्युलर होते। त्यांचं असं नव्हतं
की आपण काम करताना कुठेतरी पण कुठे कमी जास्त झालं तर बाकी ते सहकार्याला सोडायचे नाही, त्याला बाकी त्या पद्धतीने ते बोलायचे किंवा जे काही असेल समोरासमोर ते भांडण सुद्धा केलेलं आहे. आणि असे आमचे हे रमेश गोरेगावकर आज त्या ह्या संपूर्ण याच्यातून आज इथपर्यंत येऊन पोचलेले आहेत की त्यांनी संपूर्ण इलेक्ट्रिक डिपार्टमेंटची जबाबदारी स्वीकारली, कार्यदर्शक पदावरती ते काम करत आहेत. आणि आज ही जबाबदारी स्वीकारत असताना माणसांची उणीव खूप असताना देखील आमच्या विभागाबरोबर विद्युत विभागाबरोबर काम करत असताना त्यांनी खूप जमावून घेतलं त्या ठिकाणी. आणि जमावून घेत असताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागली. अर्थात सगळीकडे जी परिस्थिती आहे त्याला तुम्ही आम्ही कोणीच कर्मचारी सुटलेले नाहीत, कारण कर्मचाऱ्यांना फक्त काम करणं एवढंच माहिती आहे. बाकी तुम्ही ड्युटीवर आलात सकाळी की तुम्ही ते काम केलं पाहिजे, ते कसं करायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं. मग तुम्ही आमचे अधिकारी असू द्या, कर्मचारी असू द्या किंवा त्यानंतरचे जे कोणी असतील ते असू द्या, अशा पद्धतीने काम करत असताना मी या ठिकाणी गोरेगावकर साहेबांचा एवढाच उल्लेख करेन की ते खूप समंजस आहे. त्यांनी याच्यातून सर्व व्यवस्थितपणे काम केलेलं आहे. तरी मी रमेश गोरेगावकर आणि त्यांच्या पत्नीला शुभेच्छा देतो की त्यांनी या सेवानिवृत्त होत आहेत, त्यावेळी मी देखील आमच्या सेवानिवृत्त झाल्या, त्यांना शुभेच्छा देतो माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, त्याचबरोबर आमच्या विद्युत विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांकडून त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन त्यांचं पुढील आयुष्य भरभराटीचं राहावं ही विनंती. शब्द बोलतील आणि नंतर आम्ही काय साहेबांकडून त्यांचं मनोगत व्यक्त करू. नमस्कार. आज आपण आपले रमेश गोरेगावकर फोरमन विद्युत कार्यदेशक नायर रुग्णालय यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत. त्यांना मला वाटतं जवळजवळ 36 वर्ष महापालिकेत आणि नायर रुग्णालयात पूर्ण त्यांची सर्व्हिस झालेली आहे. अतिशय चांगली सर्व्हिस झाली त्यांची आणि स्वभाव पण त्यांचा चांगला आहे. थोडा बडबडा स्वभाव आहे पण त्यात काही वाईट नाही. आणि कामामध्ये सुद्धा ते हुशार आहेत, तत्पर आहेत, चांगलं काम केलं, सगळ्यांसोबत चांगलं त्यांनी जुळवून घेतलेलं आहे. त्यांना एखादी गोष्ट कळली नाही तर ते इव्हन म्हणजे कोणाकडनं समजून ती मार्गी कसं पाडावं हेच ॲक्च्युली लिडरचं हे जे असतं. सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती नसतात, त्याच्यामुळे आपण त्याच्यातनं कसं तो मार्ग काढून काम कसं 100% झालं पाहिजे ते सुद्धा त्यांनी व्यवस्थित सगळं काम केलेलं आहे. त्यांचे मुलं सुद्धा चांगले सेटल झालेले आहेत. आणि मला वाटतं त्याचाच मुलगा ना, हां तर तिकडे मोठा मुलगा आहे. हां, त्यांचं सुद्धा फॅमिली पण चांगली सेटल झालेली आहे, चांगल्या अभिमानाची गोष्ट आहे. आणि आता जसं तुमचं आयुष्य आणि तब्येत सगळी निरोगी आहे तशीच पूर्ण आयुष्यभर राहावी. तुमच्या सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला काही छंद जोपासायचे असतील, काय आवडीनिवडी जोपायचे असतील, कुठे फिरायला जायचं असेल, सगळ्या गोष्टी तुम्ही आता व्यवस्थित करू शकता. वहिनी पण इकडे आहेत. आता तुम्ही एकमेकांना सांभाळून पुढचं आयुष्य छान पार पाडाल अशी सदिच्छा. आणि आमच्या यांत्रिक विद्युत आपल्या विभागामार्फत त्यांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. उपस्थित विद्युत प्रमुख विभागाचे प्रमुख वाणी साहेब, पुष्कर साहेब आणि सगळे नायर परिवार. आता मी नायर हॉस्पिटलमध्ये बरेच वर्ष काम करतो. प्रशासनामध्ये काम करताना आम्हाला बऱ्याच विभागाशी संबंध येतात. पण माझा एवढ्या वर्षाचा अनुभव असा आहे की AEMNE फोन केला आणि काम झालं नाही असं कधीच झालं नाही. या विभागाची व्याप्ती खूप मोठी आहे. कुठे पंखा, कुठे ट्यूबलाईट, कुठे AC आणि आणखी बरेच. सध्या आपल्याकडे काम कर्मचाऱ्यांची संख्या बरीच कमी झाली, आता रिटायर होत आहेत. परंतु मला सांगायला एवढा अभिमान वाटतो की एका फोनवर यांनी कामं केलेली आहेत. म्हणजे आपलं फक्त नायर हॉस्पिटलच नाही, नायर हॉस्टेल. मी पण शिकत असताना हॉस्टेलमध्ये असायचो. हॉस्टेलमध्ये पण ह्या लोकांनी कामं केलेली आहेत. आणि ते काम म्हणजे आता काही यांची कामं विभागलेली असायची, म्हणजे एक पर्टिक्युलर एरियामध्ये पर्टिक्युलर माणूस काम करणार. परंतु समजा काही कारणाने तो माणूस त्या जागेवर नसेल किंवा सुट्टी घेतली असेल किंवा काही असेल तर त्याचं काम बरेच दुसऱ्या लोकांनी करून काम केलेलं आहे. तर मला खूप अभिमान आहे या विभागाविषयी. एस्पेशली AEMNE आणि सिव्हिल हे लोक खूप चांगले आहेत. मी बऱ्याच लोकांना ओळखते. त्यांचे मी याच्या आधी पण बरेच
AMA होऊन गेले आणि त्यानंतर त्यांचं प्रमोशन झालं आणि ते गेले. ते सपोंडे वगैरे चांगले चांगले लोक होऊन गेले या विभागात. तर आता हे यांनी 36 वर्ष आपली आयुष्याची दिलेली आहेत. विचार करा, माणूस जेव्हा एका ठिकाणी 36 वर्ष काम करतो तेव्हा घरापेक्षाही वास्तू त्याला आपलीची असते आणि इकडचे लोक आपलीचे असतात. हे आपुलकीने जे त्यांनी काम केलेलं आहे हीच त्यांची पोच पावती. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आहे, चांगला विभाग हँडल केलेला आहे. त्याच्यामुळे आमच्या प्रशासनाकडून त्यांचे अनेक अनेक आभार. त्यांनी त्यांच्या वयामानानुसार आता ते रिटायर्ड होतात. त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं जावं. माणूस आपल्या जीवनासाठी आयुष्यभर काम करत असतो, काम काय सुटत नाही. आपल्या परिवारासाठी आपल्यासाठी काम करतो. ह्या कामाच्या व्याप्तीमध्ये आपले छंद, आपली आवड, काही गोष्टी मागे राहतात. तर त्यांनी त्या माणसाने आपल्या रिटायरमेंट नंतर जोपासावं आणि ते काम करावं. आपलं आरोग्य, आपली तब्येत, सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन लोकांना जेवढी मदत करता येईल. कारण आपला आरोग्य विभाग असा आहे, प्रत्येक 3 घराच्या मागे कोणतरी आजारी असतो. तर ज्यांना कोणाला मदत लागेल त्यांना मदत करावी. आम्ही तर इथे आहोत, आणखी काही वर्ष इथे लोकांना मदत करावी हेच आपलं ध्येय आहे. तर त्यांना भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं जावं हीच माझी इच्छा. धन्यवाद. माहिती दिली आणि खरोखरच आपण एक आरोग्य विभागाची निगडीत सेवा करत असल्या कारणाने आपलं एक ते मदतीचा ओघ जो आहे तो चांगल्या पद्धतीचा असतो. आपल्याला नेहमीच सगळ्यांना मदत करावी हीच भावना आपल्यात. कारण इथे येणारा प्रत्येक जण जो असतो तो एक दुःखी असतो किंवा कुठल्याही व्याधीनी किंवा त्याच्यासाठी आलेला असतो आणि त्यांना गरज असते ती मदतीची. आणि आपल्याकडून सगळ्याच कामगारांकडून उत्तम रीतीने त्यांना मदत होत असते. त्यामुळे ती भावना आपल्यामध्ये जोपासलीच गेलेली आहे. मी विनंती करेन आता त्यांचं जे आहे फेटा घालून त्याचा सत्कार केला जाईल, त्यांना पुष्पगुच्छ दिले जाईल. मी पेडणेकर जे आहेत आमच्या विभागाचे ते येतील, त्यांना फेटा परिधान करतील. आतिश पाटील देखील येते बरोबर त्यांच्या. प्रथम अक्षय तृतीयेच्या सगळ्यांना शुभेच्छा. आमच्या विभागाचे माननीय मिलिंद वाणी सर, आमचे कुटुंब प्रमुख, तसेच आमचे काळे साहेब, आमचे हॉस्पिटलचे प्रमुख, मी माझी ओळख रमेश गोरेगावकर, माझी पत्नी रेश्मा गोरेगावकर, माझा मोठा मुलगा अजय गोरेगावकर, जो फोटोग्राफर आहे तो माझा जो नंबर गोरेगावकर. मी या ठिकाणी असं सांगेन की आम्ही जी 36 वर्षाची तिथे सर्व्हिस केली त्या 36 वर्षामध्ये माझा आणि माझं डिपार्टमेंट मला खूप सपोर्ट केला. आता मी माझ्या सर्व डिपार्टमेंटच्या हार्दिक अभिनंदन करतो. तसेच फोरमनवाल्यासाठी मला प्रवृत्त करणारे आमचे राजेंद्र पेडणेकर, अतिश पाटील, दिगंबर पाटील, त्यांनी मला फोरमन करण्यामध्ये खूप 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 मदत केली. त्यांनी मला मदत केली, त्या सर्वांचा आभारी. तसेच आज या ठिकाणी माझी पुतणी आली, लीना सावंत, माझी बहीण सुमन चांदोरकर, पुष्पा. मला सहकार्य केल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद.
आपल्या इंडियाला लीड करतो डेव्हलपमेंट वगैरे. तर वडिलांसाठी बोलायचं म्हणजे मी ना लहान असताना 10वीला असताना मी एक निबंध लिहिला होता वडिलांसाठी. त्यातले 2-3 लाईन सांगतो तुम्हाला. आई जी असते ना ते आपल्या घराचं मांगल्य असतं, पण बाप हे घराचं अस्तित्व असतं. मुलांना प्रेम करणारी आई आवडते, पण राग करणारा वडील नाही आवडत. लोकांना चंद्राच्या शीततेखाली आवडतं, पण सूर्याचं तेज फक्त तेज आवडतं. पण सूर्याच्या तेजामुळे झाडे पाने हे विश्व जगतं. तर तसे माझ्या वडिलांनी माझ्या आईने खूप कष्ट केले. आम्ही खूप गरिबीतून आता जे काही वडिलांनी कष्ट केले त्याचं फळ आहे. मला प्रत्येक आयुष्यामध्ये प्रत्येक अडीअडचणीमध्ये माझ्या पाठीमागे पप्पा खंबीर आहेत, म्हणून मी पुढे आहे. लोक बोलतात तू एवढं काय काय केलं, मी काही नाही केलं. आयुष्यामध्ये इंजिनिअरिंग असू दे, एज्युकेशन असू दे, माझ्या वडिलांनी मला अजूनपर्यंतही ते साथ देतात आणि असे वडील मिळायला खूप भाग्य लागतं. म्हणजे वडील असतात, वडील आहेत म्हणून आपण आहोत. लोक मोठी होतात, मुलं बघितलं माझ्याकडे ऑफिसला लोक बोलले की काय असं वडिलांना असं, पण ते नाही. आज आपण आहोत कारण की आपल्या पाठीवर आपले आई वडील आहे. जर आई वडील तर आपली किंमत ही शून्य अक्षरशः. सर अजून बोलू नाही शकत, पण हा खूपच त्यांच्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे. जे त्यांनी एवढी 36 वर्ष नोकरी केली आणि त्यांनी झटत राहिलं. म्हणजे मी सांगू ना, कांदिवलीपासून मुंबई सेंट्रल येणं खूप सोपं आहे, पण माझ्या शिक्षणासाठी ते नालासोपाराला गेले, तिकडून त्यांनी प्रवास केला. हे खूप त्याग आहे, त्यांनी आयुष्यात खूप त्याग केला आणि अशी खूप उदाहरणं आहेत. मुलाला गेलं तर संध्याकाळ होईल, पण खूप थँक्यू. आणि आता याच्यापुढे त्यांनी माझ्या स्वप्न करावं आणि खूप एन्जॉय करावं, पार्टी करावी, मजा करावी, फिरावं वगैरे सगळं करावं. जे मनाला येईल ते करावं. त्यांनी खूप त्यातले माझ्यासाठी खूप केलं. आता आमची जबाबदारी आहे की त्यांनी जे काही त्यांना पाहिजे ते आम्ही द्यावं. त्यांनी तेवढं सक्षम आम्हाला केलं आहे आणि अजून बोलेल, पण ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. की मुलं जेव्हा अशा प्रकारे या जगामध्ये वावरत दिसतात आणि चांगल्या उद्योगात जेव्हा काम करतात ते घडून येण्यासारखं असतं. खूप छान. म्हणजे त्यांनी केलेल्या त्यागाशिवाय कुठली गोष्ट होत नाहीये. येण्यातही यांना आम्ही विनंती करेल. आपण मला वाटते महापालिकेत सेवा करतात अधिकारी आहेत, तर त्या देखील मनोगत व्यक्त करतील. मी नीना सावंत, NC ऑडिटर आहे नॉर्थ विभागात. माझे सरके काका आहे, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि आजचे उत्सव मूर्ती माझे काका. खूप मिक्स फिलिंग्स आहेत की आनंदाचा दिवस पण आहे आणि थोडं वाईट पण वाटते की 36 वर्ष आपण सर्व्हिस करतो आणि अचानक हा दिवस येतो की आपण आता घरी बसायचं आहे. ते सगळे आपली ऑफिसची फॅमिली नसणार आहे सोबत. वाईट पण वाटतंय, पण एक चांगलं आहे, त्यांना आता पुढे त्यांच्यासाठी स्वतःसाठी वेळ मिळणार आहे. माझ्या काकांनी खूप शिकवलं. म्हणजे आई वडिलांनंतर माझे गुरु माझे काका आहेत. मला BMC मध्ये जॉब लागण्यापासून सगळं शिक्षणाचं वगैरे आम्हाला खूप सपोर्ट केला. एक चांगला मित्र, एक चांगले गुरु, हे मी सगळं माझ्या काकांमध्ये बघते. माझ्यासाठी ते माझा आदर्श आहे. प्रत्येक गोष्टीत आम्हाला सल्ला दिला त्यांनी, काय चांगलं आहे काय वाईट आहे. इव्हन मला BMC मध्ये जेव्हा जॉब लागला तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आपली सर्व्हिस अशी करायची की आपल्याला कोणी नाव नाही ठेवलं पाहिजे. आपले कर्तव्य, आपल्या आता जे काही अधिकार आहेत त्याचा वापर चांगला करायचा. आणि त्यांच्या बाबतीत एक गोष्ट मी आवर्जून सांगेल, ते त्यांच्या कामात तर खूप परफेक्ट आहेतच, पण हॉस्पिटलमध्ये त्यांनी जॉब केल्याचा इतरांना पण खूप फायदा करून दिला. मग ती व्यक्ती नातेवाईक असो किंवा कोणी साधी अशी रेफरन्सने आलेली असो. मला एक इन्सिडेंट मी आठवणीने सांगेल की माझ्या मुलीला सोडायला जाणारे एक ऑटोवाले काका आहेत. त्यांना मदत पाहिजे होती हेल्थ चेकअपसाठी वगैरे. तर ते सुट्टीवर होते माझे काका, पण त्यांनी सांगितलं की नाही तू पाठवलं त्यांना, मी त्यांना पाहिजे ती मदत करेल. कधी त्यांनी ती व्यक्ती ओळखीची आहे नाही आहे कधीच त्यांनी असा विचार नाही केला. प्रत्येक वेळी प्रत्येकासाठी खूप सपोर्ट केला त्यांनी. आणि मी खूप बोलण्यासारखं खूप आहे, पण खरंच ब्लँक झाले मी. यापुढे त्यांचं आयुष्य खूप आनंदाने सुखाने समाधानाने जावं आणि खूप इच्छा आहे की माझ्या काकांनी एकत्र फिरावं
लोक म्हणजे मुलांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी वगैरे असं खूप सॅक्रिफाईस केलंय त्यांनी, पण आता त्यांनी स्वतःसाठी वेळ द्यावा, एकमेकांसाठी वेळ द्यावा, हीच इच्छा. त्यांना यापुढील आयुष्य खूप चांगले जावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना. थँक्यू. कार्यक्रमाचा थोडासा वेळ होतोय, पण आपल्या आलं बद्दल धन्यवाद. आमच्या वाणी सरांना देखील मिसाळ येईल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आभार. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये जाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है कामना. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू रमेश, हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे टू यू रमेश, हैप्पी बर्थडे टू यू. धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांनी भरपूर असा वेळ दिला त्याबद्दल.